आजचा अभंग भक्ती पण सुद्धा यासाठी निवडला की तो भगवंत या सगळ्या भक्तांचा कैवारी आहे, सगळ्यांवर समान प्रेम करणारा तो भगवंत आहे. जरी भक्त लोक देवाची समान भक्ती करत असली तरी सगळ्यांवर समान प्रेम करणारा तो भगवंत आहे. बरोबर की नाही? कारण प्रत्येक जण आपण भगवंताची भक्ती करतो, जो तो आपापल्या परीने आपल्या श्रद्धेने भक्ती करतो, नाही का? पण निदान भक्ती म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे, नाही का? भक्ती म्हणजे काय की रोज सकाळी देवाला उठल्याच्या नंतर पाया पडतो, अंघोळ करून पाया पडतो, देवपूजा करतो, अगरबत्ती लावतो म्हणजे भक्ती करतो. याला भक्ती म्हटलेलं आहे का? नाही. ही फक्त पूजा विधी झाली. भक्ती कशाला म्हटलेलं आहे आपल्याला बघायचं. नित्यनियम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार झाला. नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी. त्या भगवंताचं नित्य नियमाने नामस्मरण करणं हीच भगवंताची खरी भक्ती आहे. आता लोक म्हणतील ही तुम्हाला काम असतील पण आम्हाला भरपूर काम आहेत, नाही का? म्हणजे भगवंताचं नाम घेण्याचं काम किंवा भगवंताची भक्ती करण्याचं काम फक्त बुवा लोकांनी दोन खबर हातावरती घेतलेलं आहे का? नाही. आणि सगळ्यांचे येते आहे अधिकार. भगवंताची भक्ती करण्याचा, भगवंताचं नाम घेण्याचा अधिकार सर्वांना समान आहे. विठाला